नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 आपण पाहतोय आणि त्यामधला 5th नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर आहे। बघा मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2.6 मधला क्वेश्चन नंबर 1 2 3 4 पाहिलेला आहे। ती व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली आणि या अगोदरच्या सेकंड चॅप्टरच्या सगळ्या प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओ आपण बनवल्या, त्या जर नसतील बघितल्या तुम्ही तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो। त्याचबरोबर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर मराठीमधून सुद्धा या चॅप्टरच्या व्हिडिओच्या लिंक आहेत, त्या सुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात मित्रांनो पुढे। या ठिकाणी बघा 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय दिलंय की सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट 5 times the score of second test is the same as square of the score in the first test। बघा या ठिकाणी प्रश्न जर मोठा असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, टप्प्याटप्प्याने वाचायचा। बघा या ठिकाणी काय करायचं, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट टेस्ट। म्हणजे सुयशला काय झालं, किती मार्क मिळाले, 10 मार्क जास्त मिळाले सेकंड टेस्ट मध्ये। बघा सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट, सेकंड टेस्ट मध्ये त्याला जास्त मार्क मिळालेत, किती मार्कांपेक्षा, टेस्ट दॅट इन द फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टेस्ट मध्ये जेवढे मार्क मिळाले होते त्याच्यापेक्षा डबल मार्क आहे। ओके, तर पहिली गोष्ट आपण काय करू की बाबा इथं लिहू सुयश स्कोर्ड x मार्क्स इन फर्स्ट टेस्ट। ओके, समजा बाबा त्याला पहिली जी टेस्ट आहे तिच्यामध्ये x इतके मार्क्स आहेत, बरोबर। तर सेकंड टेस्ट मध्ये त्याला किती मिळेल, पहिल्या टेस्ट मध्ये समजा सुयशला x मार्क्स आहे असं आपण कन्सिडर केलं, तर दुसऱ्या टेस्ट मध्ये काय सांगितलं, 10 मार्क्स जास्त आहेत। मग दुसऱ्या टेस्ट मध्ये देअरफॉर सुयश स्कोर्ड x प्लस 10 मार्क्स, बरं का, पहिल्यामध्ये x आहे तर दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स जास्त आहे, म्हणून x प्लस 10 मार्क्स इन सेकंड टेस्ट। इथं बाबा फर्स्ट टेस्ट लिहू आपण, इन फर्स्ट टेस्ट, आणि इथं लिहू इन सेकंड टेस्ट। ओके झालं। आता इथे एक कंडिशन दिलेली आपल्याला, बरं का, त्या कंडिशन नुसार एक इक्वेशन तयार होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर आपण सॉल्व्ह करायचं आहे। बघा बाय गिवन कंडिशन, इथं आपण लिहू बाय गिवन कंडिशन। ओके, काय कंडिशन दिली बघा आपल्याला ती आपण समजून घेऊयात। बघा या ठिकाणी दिलंय की 5 टाइम्स स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे 5 टाइम्स स्कोर म्हणजे 5 इंटू स्कोर ऑफ सेकंड टेस्ट, सेकंड टेस्ट मध्ये x प्लस 10 आहे, इज इक्वल टू इज द सेम ॲज म्हणजे इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टेस्ट मधल्या मार्क्सचा स्क्वेअर, फर्स्ट टेस्ट मध्ये x मार्क्स आहे त्याचा स्क्वेअर, बरोबर। आता इथं काय करू, 5 ने या एका ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू x प्लस 10 ला, मग 5 इंटू x काय झाले बाबा 5x प्लस 5 10 जा 50 झाले, इज इक्वल टू x स्क्वेअर। मग आपण काय करू, सगळ्यांना x स्क्वेअर प्लस आहे, या ठिकाणी आला मायनस x स्क्वेअर झाला। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू ना, मग सगळ्यांना या बाजूला घेऊ, प्लस x स्क्वेअर मग मायनस x स्क्वेअर, हा 5x ऑलरेडी अलीकडेच आहे म्हणून 5x, आणि प्लस 50 पण आपल्या जाग्यावर, इज इक्वल टू 0। आता एक काम करू, हे एक्सच्या बाजूला जे मायनसचं साईन आहे ना त्याला आपण घालून टाकूयात। मग त्याला घालवण्यासाठी संपूर्ण इक्वेशनचे काय करावे लागणार, साईन चेंज करावे लागणार, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस। मग आपण या ठिकाणी काय करू, मायनस x स्क्वेअरचं प्लस x स्क्वेअर, प्लस 5xचं मायनस 5x, प्लस 50चं मायनस 50, इज इक्वल टू 0। सबका साइन चेंज किया, तो यह हमने सबका साइन चेंज किया है। ओके झालं, सगळ्यांच्या साइन आपण या ठिकाणी चेंज केले। मग आता एक काम करू, या ठिकाणी आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू। मग याला सॉल्व्ह करताना तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करा, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा, किंवा फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करा, जी मेथड तुम्हाला आवडेल त्या मेथडने सॉल्व्ह करा। मग आपण काय करू, याला कुठल्या मेथडने सॉल्व्ह करू, आपला फॅक्टरायझेशन मेथड। मग शेवटी 50 त्या 50ला घ्यायचं बाजूला, म्हणायचं भावा जरा इकडे ये, त्याचे फॅक्टर्स पाडायचे, 50 1 जा 50, 25 2 जा 50, 10 5 जा 50, एवढे सगळे फॅक्टर्स आले। ओके, आता एक काम करायचं, याच्यातून एक जोडी निवडायची। आता कोणती जोडी निवडायची, 50ला विचारायचं, 50च्या अगोदर मायनसचं साईन, म्हणून मायनस सबस्ट्रॅक्शन 5 कोणाची आहे बाबा, 10 आणि 5 दोघांची सबस्ट्रॅक्शन 5 आहे, म्हणजे 10x आणि 5x ही जोडी फायनल झाली।
या जोडीला साईन कोणते द्यायचे बघा, दोघांची सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे दोघांना अपोजिट साईन आहे, एकाला प्लस एकाला मायनस. मग कोणाला प्लस द्यायचं कोणाला मायनस द्यायचं, तर मोठा जो नंबर आहे त्याला 5x शेजारी मायनसचं साईन आहे म्हणून मायनस दिलं. ओके, आणि उरलेलं साईन छोट्याला देऊ प्लसचं साईन. ओके, इथं जर प्लस असतं तर आपण प्लसचं साईन दिलं असतं 10ला आणि छोटा नंबरला मायनस दिलं असतं. ओके, पण 5xच्या अगोदर जे साईन असतं ते मोठ्या नंबरला द्यायचं. इथं 5xच्या अगोदर मायनस साईन आहे म्हणून ते आपण या ठिकाणी मोठ्या नंबरला दिलं 10ला, म्हणून -10x आणि प्लस या ठिकाणी आपल्याकडे आले 5x. मग आता इथं लिहूयात आपण की बाबा x² मायनस 5xच्या ऐवजी ते लिहू -10x प्लस 5x आणि हे -50 इज इक्वल टू 0. आता एक काम या ठिकाणी आपण करूयात बघा, या ठिकाणी एक काम करू, इथे हे दोघे जण आणि हे दोघे जण याच्यातून काहीतरी कॉमन निघेल. या दोघांमध्ये x कॉमन निघेल कारण इथं पण x आहे इथं पण x आहे. मग दोघांमधून आपण काय करू, xला कॉमन काढू. x कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये x² x बाहेर आला, फक्त राहिला x मायनस 10x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 10. मग या ठिकाणी लिहा 10. त्याच्यानंतर प्लस, आता या दोघांमध्ये जसं इथं x कॉमन होतं तसं इथं x दिसत नाही, पण 5 आणि 50 दोघांमधून 5 कॉमन निघेल कारण 5 आणि 50 5च्या टेबलमध्ये येतात, म्हणून दोघांमधून काय केलं बाबा 5 कॉमन काढलं. 5 कॉमन काढल्यानंतर 5x राहिले फक्त 5 बाहेर आले, फक्त राहिले x आणि मायनस 5 10 जा 50 म्हणून इथं 10 लिहिले इज इक्वल टू 0. बघा आता या ठिकाणी जर आपण एक गोष्ट बघितली तर या ठिकाणी आपल्याकडं साधारणतः काय दिसतंय, इथे x - 10 दोन वेळा आहेत. मग त्याला काय करायचं बाबा, एकदाच लिहायचं, डबल काय प्रसाद द्यायचं नाही. तर त्या दोघांना सुद्धा आपण एकदाच लिहूयात. बरोबर, x - 10ला एकदा लिहू आणि x + 5ला एकदा लिहू इज इक्वल टू 0. x + 5ला एकदा लिहिलं, x - 10ला एकदा लिहितो म्हणजे x - 10 आपण काय करतो कॉमन काढतो या ठिकाणी. ठीक आहे, मग आता दोन आन्सर, x - 10 इज इक्वल टू 0 और x + 5 इज इक्वल टू 0 झालं. आता x इज इक्वल टू -10 पलीकडे गेले +10 और x इज इक्वल टू +5 पलीकडे गेले -5 झाले. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्क्स जे आहेत ते कधीही निगेटिव्ह मध्ये नसतात, म्हणून आपण काय करणार, x इज इक्वल टू 10 घेणार, x इज नॉट इक्वल टू -5. ठीक आहे, आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय की फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. ओके ओके, तर इथं लिहायचं स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, स्कोर इन अ फर्स्ट टेस्ट. ओके, इन द फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टेस्ट. आता फर्स्ट टेस्ट मधला स्कोर म्हणजे काय x, बरोबर ना. फर्स्ट टेस्ट मधला स्कोर म्हणजे x, कारण इथं म्हटलं बाबा x म्हटलंय आणि x म्हणजे x ची व्हॅल्यू 10 आहे म्हणून 10 मार्क्स. ओके, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपा आहे प्रश्न मित्रांनो. काय करायचं असतं की ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम येतो त्यावेळेस तो वर्ड प्रॉब्लेम नीट समजून घ्यायचा, त्या वर्ड प्रॉब्लेम पासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं, ते इक्वेशन बनवायचं आणि ते सॉल्व्ह करायचं, आपलं उत्तर येतं. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. 6 जरा थोडासा मोठा दिसतोय पण काय हरकत नाही, हळूहळू व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. म्हणजे कासम जे आहे ते एक छोटासा त्यांचा बिझनेस आहे, ते मातीची भांडी बनवतात. अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी ते बनवतात. ओके, त्यांनी काय दिलंय, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते रोज काहीतरी बाबा कितीतरी पॉट बनवतात, म्हणजे काही एक ठराविक पॉट बनवतात, म्हणजे 10 बनवतात किंवा 11 बनवतात, पण एक ठराविक आकडा आहे, तेवढ्याच आकड्याचे पॉट्स ते काय करतात रोज बनवतात. रेग्युलरली वो क्या करते हैं कि वो पॉट्स बनाते हैं. एक ही आकडा है कुछ पर्टिकुलर, तो वो उतने पॉट्स रेग्युलरली बनाते हैं. आता ते किती बनवतात रोज, 10 बनवतात रोज, 12 बनवतात, 15 बनवतात, 20 बनवतात का 100 बनवतात ते काय सांगितलं नाही, पण एकच काहीतरी आकडा आहे. 10 तर रोज 10 बनवत असतील, 50 तर रोज 50 बनवत असतील, 30 तर रोज 30 बनवत असतील, अशा प्रकारे ते बनवतात. ओके, रोज. पुढे काय दिले, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे तो जो पॉट बनवला जातो, एक पॉट जर मी बनवला तर त्याचा खर्च किती, एक भांडं बनवायला किती खर्च येतो, तर 40 more than 10 टाइम ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट्स. तर 40 more than 10 टाइम ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट, इतका खर्च येतो. खर्च किती येतो, 14 more than म्हणजे 40 प्लस 10 टाइम ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट. आता टोटल नंबर ऑफ पॉट ते किती बनवतात, समजा x बनवतात तर एवढं असणार. ठीक आहे, आता आपण पुढे बघूयात. ही मेक इन 1 डे. ओके, ही मेक्स इन 1 डे. म्हणजे एका दिवसामध्ये जेवढे पॉट्स ते बनवतात तेवढ्या नंबरचा तेवढे नंबर
अधिक 40 इतका खर्च एक भांडं तयार करण्यासाठी होतं. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. समजा त्यांना जेवढे काही ते भांडी बनवतात, जेवढे पॉट्स बनवतात तेवढे बनवण्याचा त्याचा दिवसाचा जो खर्च आहे तो 600 आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण काय करू की बाबा नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ओके, समजा बाबा हे जे आहे दिवसाला x इतके पॉट्स काय करतात, बनवतात. समजा x इतके पॉट्स बनवतात. ओके, आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट काय असणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट ते पण काढू ऑफ 1 पॉट. ओके, आता एक पॉट त्यांना जो बनवायचा आहे त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती बाबा, इथं दिलंय की बाबा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन, म्हणजे 40 प्लस 10 टाइम्स, म्हणजे 10 इंटू काय बाबा, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक डेली बेसिस. बरं, 10 इंटू काय, टोटल नंबर ऑफ पॉट्स म्हणजे काय, 10 इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स बाबा ते किती बनवतात, x इतके पॉट बनवतात. म्हणजे 40 प्लस 10x हे आपल्याकडे या ठिकाणी मिळेल आन्सर की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती आपल्याकडे 40 प्लस 10x आहे. ओके, आता इथं दिलंय द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स. बघा इथं काय एक गोष्ट दिली, प्रोडक्शन कॉस्ट, त्याला मी काय करतो वेगळ्या मार्करने लिहितो कारण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण त्याच्यावर आधारित आपलं इक्वेशन तयार होणार आहे. बघा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ बघा ऑल पॉट्स पर डे इज 600 रुपीज, इज रुपीज 600. म्हणजे त्यांची संपूर्ण जेवढे काही पॉट्स आहेत ते बनवण्याचा जो खर्च आहे तो 600. आता बघा टोटल खर्च किती येणार आहे, एका पॉटवरचा खर्च, बरोबर ना, एक्सपेंडिचर ऑन ईच पॉट, बरोबर ना. या ठिकाणी एका पॉटवरचा खर्च इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स. बघा आता समजा ते जितके काही पॉट्स बनवतात, बरोबर ना, आता समजा जितके पॉट्स बनवतात त्यांचा खर्च किती असणार आहे, समजा एकाचा खर्च 10 रुपये, बरोबर, आणि ते दिवसाला 6 इतके पॉट्स बनवतात. एकाचा खर्च समजा 10 रुपये आणि ते दिवसाला 6 पॉट्स बनवतात. एका पॉटचा खर्च समजा आपण 10 रुपये पकडला आणि दिवसाला 6 बनवतात. तर टोटल किती होणार आहे, टोटल खर्च किती होणार, 10 इंटू 6 60 होणार, बरोबर ना. एक पॉट बनवायला जर का 10 रुपीज जातात, मग 6 पॉट्स बनवण्यासाठी किती 60 रुपीज जातील. एक पॉट बनवायला जर 20 रुपीज जातात, तर समजा 6 पॉट्स बनवले तर 6 पॉट्स बनवायला किती जातील 120. 6 पॉट बनवायला किती जातील बाबा, 6 इंटू 20 120 रुपीज जातील. एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे टोटल कॉस्ट जर तुम्हाला काढायची असेल तर टोटल नंबर ऑफ पॉट्स इंटू एक्सपेंडिचर ऑन ईच पॉट. ओके, मग आता या ठिकाणी आपण काय करू, टोटल नंबर ऑफ पॉट इंटू जर आपण 40x प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, बघा 1 पॉट, बघा वाटलंच इथं असेल या की नंबर ऑफ, ठीक आहे, x इंटू 40 प्लस 10x इज इक्वल टू 600. हे कसं आलं, कारण आपल्याला दिलंय की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, म्हणजे सगळ्यांची प्रोडक्शन कॉस्ट 600 आहे. तर हे 600 कसे येतात की टोटल नंबर ऑफ पॉट इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, म्हणजे एकूण जेवढे काही तुमचे या ठिकाणी पॉट्स बनतात दिवसाला, त्याला जर एका पॉटचा जेवढा खर्च आहे त्याने जर मल्टिप्लाय केलं की तुम्हाला 600 मिळणार आहे, म्हणजे टोटल पॉट्सवरचा खर्च मिळणार आहे. ओके, मग आता हे एक इक्वेशन बनेल, याला आपण सॉल्व्ह करू. हे इक्वेशन बनवता आलं पाहिजे, नीट समजून घ्या. बघा x इंटू 40x प्लस x इंटू 10x स्क्वेअर, आता इज इक्वल टू 60 प्लस आहे या 600 प्लस आहे या ठिकाणी आले -600 इज इक्वल टू 0. याला जरा नीट लिहू, पहिला लिहू 10x स्क्वेअर लिहू, नंतर लिहू प्लस 40x लिहू आणि -600 लिहू इज इक्वल टू 0. आता सगळ्यांना आपण कितीने डिवाइड करू शकतो, 10ने डिवाइड केलं तर इथं 10 1 जा 10 म्हणून x स्क्वेअर प्लस 10 4 जा म्हणून 4x, 10 4 जा 40 म्हणून 4x आणि मायनस इथं किती आले 60 आले इज इक्वल टू 0. आता बघा या ठिकाणी आपल्याकडं
काय करायचं आपल्याला, या ठिकाणी हे जे काही आपल्याला इक्वेशन बनलंय याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग याला तुम्ही कुठल्याही मेथडने, जी काही तुम्हाला मेथड आवडते त्या मेथडने सॉल्व्ह करा. आता या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड वापरू. 60चे फॅक्टर्स पाडू. 61 जा 60, 32 जा 60, 23 जा 60, 10 6 जा 60. तर एवढे सगळे 60 किंवा 12 5 जा 60 एवढे सगळे 60चे काय पडतील, फॅक्टर्स पडतील. आता याच्यामधून आपल्याला एकच पेअर निवडायचे. मग कोणती पेअर निवडा, 60च्या अगोदर मायनसचं साईन आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन 4 कोणाची येते, 10 मधून 6 गेले आपल्याकडे 4 येतात, म्हणून आपण या ठिकाणी 10x आणि 6x घेऊ. आता दोघांना साईन कोणती द्यायची, बघा दोघांची सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे अपोजिट साईन आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे. मग मोठ्या नंबरला कुठलं द्यायचं, जे 4x अगोदरचं प्लस आहे ते मोठ्या नंबरला आणि उरलेलं मायनस छोट्या नंबरला. ठीक आहे. मग या ठिकाणी आता आपण एक काम करू, x² प्लस 4x, 4x जो आहे त्याच्याऐवजी लिहू प्लस 10x मायनस 6x, बाकी मायनस 60 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बाकी सगळं आपण काय करू, रफ करूयात. आता या ठिकाणी पुढे काय येईल बघा, या ठिकाणी या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल, मग आपण ते कॉमन काढूयात. या दोघांमधून x कॉमन काढला, x² फक्त x राहिला प्लस 10x मधला x राहिला आला बाहेर म्हणजे फक्त 10 मायनस. इथं बघा 6x आहे 60 आहे, आता x तर कॉमन नाही निघणार, पण 6x आणि 60 दोघं 6च्या टेबलमध्ये येतात म्हणून 6 कॉमन काढू. मग आतमध्ये राहिला 6x मधला 6 बाहेर फक्त x आला आणि इथं मायनसचं झालं प्लस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून प्लस. 6 10 जा 60 म्हणून 10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी बघा आपल्याला x + 10 2 टाइम्स आहे, त्याला आपल्याला एकदाच लिहावं लागणार आहे, डबल नाही लिहायचं. मग या ठिकाणी x + 10ला एकदा लिहू आणि x - 6ला एकदा लिहू इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, x + 10 इज इक्वल टू 0 येईल और x - 6 इज इक्वल टू 0 येईल. सो देअरफॉर x इज इक्वल टू +10 आहे, पलीकडे गेले -10 झाले, और x इज इक्वल टू -6 आहे, पलीकडे गेले +6. आता x ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे काय बाबा, नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स जे असतील ते निगेटिव्ह नसणार आहे, पॉझिटिव्ह असणार, म्हणून आपण काय करणार, x इज इक्वल टू या ठिकाणी 6 घेऊ, x इज नॉट इक्वल टू 10, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 10 घेता येणार नाही, x ची व्हॅल्यू आपण 6च घेणार. ओके. मग या ठिकाणी आता आपण या ठिकाणी आपण लिहूयात, आपल्याला जे काही विचारलंय ते दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहू. पहिला काय विचारलाय मुद्दा की नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे, मग या ठिकाणी लिहू नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे. ही म्हणजे कोण बाबा, मिस्टर कासम. मेक पर डे किती बनवतात बाबा, ती x आहे, x ची व्हॅल्यू किती, 6 पॉट्स ते दिवसाला बनवतात. ओके. आता पुढे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, मग इथं लिहू आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका पॉटवरची प्रोडक्शन कॉस्ट ती किती, 40 + 10x. मग या ठिकाणी आपण लिहूयात 40 + 10x. मग बघा 40 + 10 इंटू x ची व्हॅल्यू किती बाबा, आपल्याकडं 6 आहे. ओके. मग 40 + 6 इंटू 10 किती झाले बाबा, 60. 40 + 10 किती झाले बाबा, आपल्याकडे ₹100 झाले. मग अशा प्रकारे ते काय करतात, 100 रुपीज जो आहे तो एका पॉटवरचा खर्च आहे आणि टोटल पॉट किती बनतात, 6 इंटू 100 केलं तर 600, म्हणजे सगळ्यांचा जो टोटल खर्च होता तो 600 होता. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. बघा मित्रांनो, प्रश्न समजून घ्या, अगोदर नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता यानंतर पुढचा जो 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके. तर बघा या ठिकाणी एव्हरी क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यात काय दिलंय, प्रतीक टेक 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. ओके. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता आपल्याला काय या ठिकाणी विचारलंय बघा, आपल्याला काय या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की बाबा बोटचा जो स्पीड आहे, जी बोट आहे त्या बोटचा स्पीड दिलाय आणि आपल्याला काय विचारलंय की वॉटर करंट, म्हणजे वॉटरचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी स्पीड काढायचा आहे वॉटरचा. ओके. पाण्याचा जो काय स्पीड असेल, पाण्याचा जो प्रवाह असतो त्याचा आपल्याला स्पीड काढायचा आहे. बघा या ठिकाणी पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लिहू की द स्पीड ऑफ बोट किंवा पहिली गोष्ट स्पीड ऑफ वॉटर करंट. ठीक आहे, इथे लिहू चालेल. द स्पीड आपल्याला जे विचारलं त्याला आपण अगोदर लिहू, स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके. वॉटर करंट, वॉटरचा जो काय स्पीड आहे तो समजा x km/h इतका आहे. बरोबर. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय दिली, स्पीड ऑफ
स्पीड ऑफ बोट, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, ओके, इज इक्वल टू किती बाबा 12 किलोमीटर पर आवर. ओके, हे दोन स्पीड आपल्याकडे आहेत. आता विषय काय माहिती आहे का या ठिकाणी, असा विषय की प्रत्येक टेक 8 आवर टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आता हा जो प्रतीक आहे या ठिकाणी बघा, ए या ठिकाणापासून समजा बी या ठिकाणापर्यंत जातोय, पाण्यामधून जातोय तो. आता हे जे काही डिस्टन्स आहे हे 36 किलोमीटर आहे. हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याकडे किती आहे, 36 किलोमीटर आहे. तर एवढं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, 36 किलोमीटरचं डिस्टन्स. आता याला जायचं आहे आणि जाऊन त्याला परत रिटर्न यायचं आहे. ओके, आता समजा जो पाणी जो आहे आपलं, समजा आता नदी जी आहे त्या नदीच्या पाण्याचा जो काही प्रवाह असणार तो एकाच दिशेने असणार आहे. नदीचं पाणी समजा बाबा या दिशेने चाललेलं आहे, नदीचं जे पाणी आहे समजा या दिशेने चाललं असेल किंवा एका कुठल्या तरी दिशेने चाललं असेल, म्हणजे एका वेळेस त्याला पाण्याच्या सोबत जावं लागणार आहे आणि एका वेळेस त्या पाण्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याला यावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तो पाण्याच्या सोबत जाईल त्यावेळेस त्याच्या बोटचा स्पीड आहे तो वाढणार आहे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये येईल. ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये पोहता, जर पाणी समोरून जर तुमच्या वाहत येत असेल तर तुमचा स्पीड थोडासा कमी होतो किंवा आपण पोहतो पण पुढंच जात नाही असं होतं. पण ज्यावेळेस पाणी जर का तुम्ही समोर चाललेलं आहे असं पलीकडं आणि तुम्ही पण त्या पाण्याच्या सोबतच चाललेला आहात तर तुम्हाला पोहायची पण जास्त गरज नाही, ऑटोमॅटिकली तुम्ही वाहत जाल. तर या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. यस, तर आता या ठिकाणी बघा, प्रत्येक टेक 8 आवर टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय बाबा, डाऊनस्ट्रीम म्हणजे जसा तुमचं पाणी चाललेलं आहे त्याच सोबत म्हणजे डाऊनस्ट्रीम. ओके, डाऊनस्ट्रीम म्हणजे समजा तो पाणी A to B पर्यंत चाललं आहे आणि याची जी बोट आहे ती सुद्धा आपली A to B पर्यंत चाललेली आहे. आता बघा या ठिकाणी स्पीड ऑफ बोट, या ठिकाणी आपल्याला दोन बोट काढायचं, स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. आता दोन प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याकडे इन डाऊनस्ट्रीम आपण या ठिकाणी काढू अगोदर, इन डाऊनस्ट्रीम. आता बघा या ठिकाणी तुमच्या बोटचा स्पीड आहे, दोन प्रकारचे स्पीड आपल्याला या ठिकाणी काढावं लागतील, एक डाऊनस्ट्रीमचा स्पीड आणि एक अपस्ट्रीमचा, म्हणजे पाण्याच्या सोबत जाताना आणि पाण्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येताना. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा या पाणी जो आहे त्या वॉटरचा जो स्पीड आपल्याकडे दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर, सॉरी वॉटरचा नाही आपल्याला दिलेला, वॉटरचा आपण x किलोमीटर म्हटलेलं आहे. ठीक आहे, या बोटचा तुमच्याकडे 12 किलोमीटर पर आवर इतका या बोटचा स्पीड आहे. ओके, समजा या पाण्याचा जो स्पीड आहे, वॉटरचा जो स्पीड आहे तो समजा 10 किलोमीटर पर आवर असेल. ओके, तर तुमचा बोटचा 12 आहे, 12 किलोमीटरने तुमची बोट चालले, पण पाणी काय करतं आणखी 10 किलोमीटरने त्याला पुढे ढकलते, म्हणजे तुमचा बोटचा स्पीड वाढणार, 12 + 10 वगैरे होईल. पण आता हा स्पीड किती आपण x म्हटलंय, मग लक्षात घ्यायचं स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम हा नेहमी प्लस होतो, x + 12 किलोमीटर पर आवर होणार आहे. हा जो स्पीड आहे 12 किलोमीटर पर आवर होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुमची जी बोट आहे ती डाऊनस्ट्रीमने जाते त्यावेळेस. आणि आता दुसरा स्पीड काय बाबा, स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. बरं का, इन काय बाबा अपस्ट्रीम. बघा अपस्ट्रीम मध्ये स्पीड किती असणार आहे, समजा तुमची बोट आता रिटर्न येणार आहे, समजा आता रिटर्न येणार आहे. अशा प्रकारे आता हा जो तुमचा जो विवेक आहे किंवा कोण आहे त्याची बोट आता रिटर्न येणार आहे अशी. आता बोट समोरून येते आणि पाणी त्या बोटीला मागे ढकलते, बरोबर ना. अपस्ट्रीम मध्ये लक्षात घ्यायचं, एक डाऊनस्ट्रीम मध्ये म्हणजे जसं पाणी चाललंय तशीच बोट जाणार, तुमचा स्पीड वाढणार. आणि अपस्ट्रीम मध्ये स्पीड कमी होणार, कारण पाणी समोरून येते किंवा बोट समोरून येते आणि पाणी त्याला असं मागे ढकलते, म्हणजे तुमचा स्पीड कमी होणार आहे. म्हणजे आता तुमचा स्पीड 12 आहे, तर त्या 12 मधून पाणी जे ढकलतंय तर पाण्याचा जो स्पीड आहे तो वॉटर करंटचा स्पीड तुम्हाला मागे ढकलणार, म्हणून तो 12 - x किलोमीटर पर आवर होणार. तर या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढे जाऊयात. आता याच्यावरून काय इक्वेशन तयार होते आणि या सगळ्या गोष्टी काय आहे ते आपण नीट समजून घेऊ. पुढे बघा, पुढचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय दिलंय तर ही सगळी जी प्रोसेस आहे त्याला पलीकडे जाऊन, म्हणजे तो A पासून B पर्यंत जातोय आणि त्याला जाऊन परत यायला 8 आवर लागतात. ओके, मग या ठिकाणी आपण काय करू कॅल्क्युलेट, की त्याला जायला किती टाइम लागतो आणि त्याला यायला किती वेळ लागतो. या दोन गोष्टी जर आपण काढल्या तर आपला विषय संपला. मग आता टाइम इज इक्वल टू, आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याकडे टाइम इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड.
हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. मग आता लक्षात घ्या, बोटला, आता जी बोट आहे, बोटला तुम्हाला 36 किलोमीटरच डिस्टन्स आपल्याला जायचं आहे. A to B हे जो डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आहे. आता आपली जी बोट आहे समजा डाऊनस्ट्रीमने, बोटला डाऊनस्ट्रीमने 36 किलोमीटर डिस्टन्स, बरं का, 36 किलोमीटर डिस्टन्स तिला कंप्लीट करायचं आहे. कितीच्या स्पीडने? x+12च्या स्पीडने. तर किती टाईम लागणार आहे ते काढायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच बोटला परत रिटर्न येण्यासाठी अपस्ट्रीमने, परत रिटर्न येण्यासाठी अपस्ट्रीमने 36 किलोमीटर त्याला रिटर्न येण्यासाठी 12 - x स्पीडने त्याला किती टाईम लागेल तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यासाठी टाईम म्हणजे तुमची जर का डाऊनस्ट्रीमने जर चालली असेल तुमची बोट, तर त्यासाठी टाईम काय बाबा? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती बाबा? 36 किलोमीटरचे आणि स्पीड किती? x+12 आहे. म्हणजे एवढे आवर्स लागतील जर ती बोट तुमची डाऊनस्ट्रीमने चाललेली असेल तर. आणि अपस्ट्रीमने परत रिटर्न यायचं असेल तर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे बाबा? 36 किलोमीटरचे आणि अपॉन स्पीड किती? 12 - x आवर आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी 2 आवर येतील, टाईम येतील की बाबा तुमची जी बोट आहे त्या बोटला डाऊनस्ट्रीमने जाण्यासाठी किती टाईम लागणार आहे? 36 अपॉन x+12 आवर लागणार आहे. आणि अपस्ट्रीमने 36 किलोमीटर इतकं डिस्टन्स पार करण्यासाठी तिला टाईम लागणार आहे 36 अपॉन 12 - x आवर. आणि या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला 8 येते. आणि असं घेऊन तुमच्याकडे एक इक्वेशन तयार होईल. ठीक आहे. आता याला लिहायचं कसं ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ओके. तर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरायचा आहे. तर इथं लिहू टू कवर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आणि दुसरी गोष्ट, टू कवर 36 किलोमीटर अपस्ट्रीम. किती टाइम लागणार आहे बघा. आता डाऊनस्ट्रीमने त्याला कव्हर करण्यासाठी किती टाइम लागणार आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स तुमचा 36 किलोमीटरचे आणि डाऊनस्ट्रीमसाठी स्पीड किती? x+12 आहे. एवढा टाइम लागणार आहे. आता अपस्ट्रीमसाठी बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती अपस्ट्रीमसाठी? 36 किलोमीटर एवढंच डिस्टन्स आहे. आणि स्पीड काय बाबा तुमचा? 12 - x आवर इतका टाइम लागणार आहे. ओके. आता या ठिकाणी आपण लिहू बाय गिवन कंडिशन. जी काही कंडिशन तुमच्या समोर आहे ती कंडिशन काय बाबा? प्रत्येक टेक 8 आवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर बाबा काय आहे? मग इथं लिहायचं बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन. ओके. ही जी काही कंडिशन तुम्हाला दिली त्या कंडिशननुसार या दोन्ही आवरची टोटल म्हणजे जाऊन परत यायला त्याला 8 आवर लागतात. त्याच्यामुळे या दोन्ही आवरची टोटल 8 येणार आहे. 36 अपॉन 12 + x लिहा. x+12 12 + x अर्थ एकच होतो. प्लस 36 अपॉन 12 - x इज इक्वल टू 8 आवर्स लागतात. ठीक आहे. आता या ठिकाणी एक काम करू. वरून 36 तुम्ही कॉमन काढू शकताय. वरून समजा आपण 36 कॉमन काढलं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 12 × 36 किंवा 36 × 12 - x प्लस 36 × 12 + x 36 × 12 + x डिवायडेड बाय 12 + x × 12 - x इज इक्वल टू आपल्याकडे 8 आहे. 8 आवर आहे. ठीक आहे. आता इथे बघा 36 कॉमन काढला मग ब्रॅकेटमध्ये काय राहिला? 12 - x प्लस 12 + x. ओके. आणि डिवायडेड बाय इथे बघा 12 + x 12 - x आपल्याकडे फॉर्म्युला होता a + b a - b म्हणजे a² - b². म्हणून आपण या ठिकाणी लिहू 12चा स्क्वेअर 144 - x चा स्क्वेअर x² इज इक्वल टू 8. आता इथं वर जर तुम्ही नीट बघितलं तर इथून -x + x कॅन्सल झाले. मग आपल्याकडे वर काय राहिलं? 36 × 12 + 12 किती झाले? 24 आणि डिवायडेड बाय 144 - x² इज इक्वल टू 8. आता हे डिवाइड पलीकडे गेले मल्टिप्लाय झाले. मग या ठिकाणी आपण लिहूया 36 × 24 इज इक्वल टू 8 × 144 - x². 8 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 36 × 24 अपॉन 8 इज इक्वल टू 144 - x². आता या ठिकाणी काय आलं बाबा? 8 × 1 = 8 8 × 3 = 24 आणि या ठिकाणी आपल्याकडे काय येतील बाबा? 36 × 3 = 108 इज इक्वल टू 144 - x². आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची बाबा? एक्सची व्हॅल्यू काढायची. मग एक्सला आपण इथेच ठेवू. समजा x² हा मायनस आहे, इकडे आला प्लस, समजा x² झाला
आणि इज इक्वल टू हे 144 आपल्या जाग्यावरती ठेवू बरं का, 144 आपल्या जाग्यावरती ठेवू, 108 प्लस हे पलीकडे गेले -108 झाले. एक काम केलं आपण, -x² ला अलीकडे घेतला, 108 ला पलीकडे टाकला. सो देअरफॉर x² इज इक्वल टू 144 मधून 108 गेले किती राहिले 36 झाले. सो x इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट किती आलं 6 आलं. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आली, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे काय, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर सांगता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण बघितलेला आहे. येस, तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, येस. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5, 6, 7 बघितले. त्याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 बघितले होते. आता पुढचा जे काही क्वेश्चन्स आहेत 8, 9 आणि 10 हे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.